आयुष आणि पत्कर चार पत्कर अँड सन्स पत्कर अँड सन्स. तर नुकतंच ज्यांचं शुभागमन होतं एक नगरसेवक सन्माननीय सतीश रमाने आणि त्याचबरोबर आकाश रमाने मित्रपरिवार विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विनंती आपण आसनस्थ व्हावं आणि काही सन्मान आपण व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न करतोय. हितेजी निंबाळकर यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सन्माननीय निलेश जाधव सर या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करेल की हितेशजी निंबाळकर यांना आपण सन्मानित करावं. सन्मान होतोय हितेशजी निंबाळकर सर यांचा. अगदी कोणती स्पर्धा असो वेळात वेळ काढून हितेशजी त्या ठिकाणी उपस्थित असतात. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. यस प्रतीक मोकल. प्रवीण सर काही सत्कार असेल तर कळवा कळवा घेऊन टाका. मंगेश नायकोडे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. मंगेशजी विनंती आहे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय मंगेश नायकोडे यांना सन्मानित केले जाईल. जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मंगेश नायकोडे आपल्याला विनंती करतो आपला सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओव्हर टू चंदू सर. नमस्कार सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज आपण सीएचे बांधवांसाठीची बिग बॅच चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. नवी मुंबईच्या नेरूळच्या या रामलीला मैदानामध्ये सासोळे गावच्या ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. थोडासा लांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न प्रतीक मोकल यांनी केला परंतु बॅटची कडा घेतली गेली होती. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. 4-4 षटकांचे सामने परंतु एक वेगळी मजा असते. आणि याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 12 संघ लीग मॅचेस आमचे सगळे सीएचे बांधव या स्पर्धा खेळताना पाहायला मिळत असतात. एक महत्त्वाचा सामना पाटकर अँड सन्स आणि आयुष फायटर या दोन बलाढ्य संघांमध्ये. प्रवीण यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही झालाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी त्यांना चकवलं गेलं बॉलने आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. या 4 धावांची जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 12 धावा धाव फलकावर. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा पुढे येऊन खेळला आणि कव्हरच्या दिशेने पाठवला. आणखीन एक चांगला फटका येतोय ज्यावर देखील धावा 4 मिळतील. चौकार. यस धीरज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच राहिले होते महाराष्ट्रातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू मध्यंतरी थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा धीरजचं कमबॅक जबरदस्त राहिलं आहे.
आणि या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणारे धीरज यांना सामनावीराचा पुरस्कार वरद लॉजिस्टिक्ससाठी. पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या झाली आहे कशी काय 16 धावा धाव फलकावर. नगरसेवक सन्माननीय रमाने साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. नगरसेवक साहेबांना विनंती आहे की हा पुरस्कार आपण प्रदान करावा. ओर तू चंदू सर. जवळ मॅचच्या दिवशी मॅच चांगली होणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा घेतल्या गेलेल्या आहेत. प्रतीक मोकल आणि जोडीला जर पाहिलं तर या ठिकाणी नवनाथ कोळी यांना पाहतोय. नवनाथ गुले एक दर्जेदार खेळाडू आहेत नवनाथ. आता मात्र बॉलिंगमध्ये बदल केला जातोय. बॉलिंगसाठी येत आहेत. कमलेश पोखरकर गोलंदाजीसाठी येताना पाहिलं मिळत आहेत. पाटकर अँड सन्स देखील चांगली तयारी करून आले यावेळेला. तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धा आयुष फायटर देखील चांगली तयारी करून आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर आता प्रेक्षकांची गर्दी होते. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. प्रतीक मोकल या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवत आहेत 4 धावांसाठी. वा प्रतीक वा, चौकार. या स्ट्रोकने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे 20 वर जाते. चांगली सुरुवात पाटकर अँड सन्सची होताना पाहायला मिळते. आमचे सगळे सीएचे बांधव आज क्रिकेटचा आनंद घेणार आहेत. सातत्याने व्यस्त असणारे सीएचे बांधव, मग सीएचे प्रीमियर लीग, डॉग्स प्रीमियर लीग आणि आता सीएचे बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल टर्न होतोय. यष्टीरक्षकांकडे जातोय. कमबॅक करतात गोलंदाज. कमलेश म्हणतात मी सुद्धा कमबॅक करायला आलोय आणि माझ्या टीमसाठी कामगिरी करायची आहे. भलेही 4 ओव्हरचा सामना आहे, परंतु ज्याला जी भूमिका मिळेल ती करावी लागते. बॅटरला बॅटिंग, बॉलरला बॉलिंग, फिल्डरला फिल्डिंग आणि समर्थकांना टाळ्या या वाजवाव्याच लागतात किंवा ते वाजवतातच, कारण ते प्रोत्साहन देत असतात या सगळ्या खेळाडूंना. बिग हिट. आणखीन एक बॉल टोलावलाय खरा, परंतु यावेळेला फटका फसलाय. नुसता फसला नाही, कॅचही सुटली आहे. आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्या प्रयत्नात या ठिकाणी विकेट येते रनआउटच्या स्वरूपातील आणि 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. धाव संख्या 21 वर आहे. या संघात माझे फेवरेट खेळाडू कैलाश ढोरे सुद्धा आहेत. कधी येतात बॅटिंगला येतात त्याची आम्ही वाट पाहतोय. केतन आलेत. मागील स्पर्धा गाजवली होती तेच केतन. अलिबाग परिसरातील आशिर्वे गावचा एक जबरदस्त खेळाडू केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आज आमचे सगळे सीएचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अतुल शेठ औटी, मग जुन्नर प्रीमियर लीग असू देत किंवा रायगड प्रीमियर लीग असू देत, पहिल्या संघाची नोंदणी अतुल शेठ औटी यांची होती. आणि त्यांचे PRO स्वतः मस्के सर सुद्धा आहेत. जबरदस्त मॅचच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. वा काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. आणि प्रतीक मोकल साईगावच्या या जबरदस्त खेळाडूच्या नावाची चर्चा सुद्धा पनवेल, पेन, उरण तिन्ही तालुक्यात आहे आणि आज ते या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळतात. सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे गेलेली आहे. 27 धावा दुसरी ओव्हर सुरू असताना. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा देखील होताना पाहायला मिळते. या वेळेला फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय. कुशल आले तोपर्यंत बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा. या ठिकाणी उपस्थित राहत आहेत विनायकजी अपराज सर, त्याचबरोबर
अतुल शेटावटी, किरणजी बोडके, DK शेळके साहेब लांडेवाडीचा बुलंद आवाज आणि योगेश जाधव ज्यांचं ट्रॉफी सौजन्य आहे त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही हार्दिक स्वागत करू. या धावा काही थांबायला तयार नाही आहेत. प्रत्येक मोकल एका बाजूने जर पाहिलं तर हल्ले चढू लागलेले आहेत. या 4 ओव्हरमध्ये आपल्याला तुटून पडायचं आहे हेच त्यांनी निर्धार या ठिकाणी केला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता दुसरी ओव्हर सुरू असताना 31 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक, आता तर रस्त्यावर पाठवलाय बॉल. काय जबरदस्त बॅटिंग प्रतीक मोकल, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत असताना सिक्सर खेळलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 37 धावा धावफलकावर. दोन ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत. आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. 37 धावा धावफलकावर होते. कुशल कोरडे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. एक चांगले गोलंदाज आहेत. नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग त्यांनी गाजवली. लहान वयात जुन्नर प्रीमियर लीग षटक संपलंय. इकडे 2 षटक अजूनही बाकी आहेत. पाहूया ज्या पद्धतीने प्रतीक मोकल खेळत आहेत. केतन त्यांची साथ देण्याला आलेत परंतु बॉलर सुद्धा तेवढाच आता तगडा मागवण्यात आलेला आहे. आमच्या CH मधील रविकांत कोरडे यांचे चिरंजीव चला वेळ भरपूर जातोय. पंच यानंतर नोंद घ्या. यानंतर सगळ्यांची नोंद घ्या. पहिल्या 3 ओव्हर या 15 मिनिटात संपल्याच पाहिजेत नाहीतर शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू आतमध्ये घ्या. कारण आता ओव्हर संपली त्याला जवळपास 2 मिनिटं व्हायला आले. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कारण जवळपास आता 1 वाजायला आलेले आहेत. यावेळेला थोडासा बाहेरून खेळला हा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑनला बॉल जाईल. तिकडे एकदा मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी कुशल करतायत. कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या 2 ओव्हरला मोठ्या प्रमाणावर धावा झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला प्रतीकची बॅट जी बोलते. आतापर्यंत 3 षटकार. यस आज आमचे भानुशाली बंधू खेळताना पाहायला मिळतील. जय महाकाली. आया भानुशाली. ओहो हो यावेळेला स्टंपच्या समोर सापडले प्रतीक. कुशल कोरडे यांना बॉलिंगला याच करता आणलं होतं. विकेट घ्यायची होती आणि कुशल विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि आल्या आल्या विकेट घेतली कुशल यांनी. खूप छान माघारी परत आहेत प्रतीक परंतु काय प्रतीकने कामगिरी केली. 10 बॉलमध्ये 28 धावांची खेळी प्रतीक मोकल यांनी आपल्या टीमसाठी केली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. अभि केसरकर हे देखील एक दर्जेदार नाव आहे. पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये अभिल केसरकर या नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. आज त्यांना देखील या ठिकाणी आपण पाहतोय. हो बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवर मात्र या ठिकाणी कुशल कोरडे थोडेसे उशिरा गोलंदाजीला आले परंतु तुम्ही
कोणत्या नंबरवर येतं याला महत्त्व नाही आहे, तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. आणि कुशल कोरडे यांनी आणखीन एक विकेट घेतली आहे. कुशल कोरडे यांच्या या लगातारच्या 2 विकेटसाठी अतुल शेटावटी क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार कुशल कोरडे यांना असणार आहे. या ठिकाणी सतीशजी रामाणे साहेब माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचं आगमन झालं. त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने आपण करत आहोत. निलेशजी जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष यांना विनंती असणार आहे. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. रामाणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि रामाणे साहेब आपलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं. त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. आकाशजी रामाणे त्यांचे चिरंजीव हे देखील दोघेही पितापुत्री या ठिकाणी दाखल झालेत. आपल्या दोघांचंही या CA बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वागत आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल मिळाला खरा, परंतु त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळलेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आणि रामाणे साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल CA बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आपलं स्वागत आहे. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी रामाणे साहेब दिला, त्याबद्दल आपल्या दोघांचंही मनापासून आभार. आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असेच ऋणानुबंध या संपूर्ण आयोजन कमिटीशी राहू द्यात. इकडे कुशल मात्र जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. केवळ 2 धावा आतापर्यंत कुशल कोरडे यांनी दिलेल्या आहेत. कमबॅक काय असतं हे कुशल यांनी दाखवून दिलं आहे. उंचपुरे गोलंदाज आहेत, युवा गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला केतनसारखा खेळाडू आहे ज्यांच्याकडे देखील जबरदस्त क्षमता आहे. ओहो, यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे गेला खरा, परंतु धाव नाही मिळणार आहे. काय बॉलिंग केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आमचे CA बांधव रवी कोरडे यांचे चिरंजीव आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 39. कुशल कोरडेचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं, परंतु अजून आणखी एक षटक बाकी आहे आणि जर का इकडे 10-15 रन आल्या मॅच चांगली होईल आणि ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. विशाल गुगे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. शेवटचं षटक. एका बाजूला आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. हर्षल शिगवन, बॉबी घातला बरोबर ना? यस, घातल्याचा बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲक्शन स्ट्राईकवर, ज्याने गेल्या वर्षी सावर्डेच्या चिपळूणच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना व्यावसायिक गटात 6 मारला होता, तोच बॉबी. परंतु इकडे पहिला चेंडू चांगला टाकला जातोय. विशाल गुगे यांनी पहिला चेंडू चांगला टाकलाय. वैष्णव इलेव्हन चेंबूरसाठी देखील क्रिकेट खेळतात. परंतु पाहूयात, हर्षल शिगवन मुंबई प्रीमियर लीग देखील खेळलेत. या वेळेला समोर उडवलाय बॉल आणि बॉबीच्या बॅटमधून येतोय सिक्सर. 6. चला, पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. PV लॉजिस्ट हा P&V लॉजी सोल्युशन आणि त्यांच्या विरोधात PSS स्मॅशर. यावेळेला वेगवान फटका, पुलचा फटका केलाय खरा, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिक्सफील्ड झाली. बॉल सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय आणि तिकडे 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली आहे.
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी दाखल व्हायचं आहे यानंतर होणाऱ्या सामन्याच्या. आणि इकडे 2 धावांनी धावसंख्या 47. हर्षल शिगवन, बॉबी काटल्याचं सध्या चर्चेतील नाव. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा बॉबीने. 1 धाव तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा मात्र तिकडे पाहायला मिळत आहेत. पाटकर अँड सन्स एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला आयुष फायटर पाहायला मिळते आणि धावसंख्या 49. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉल आणि अवंतरच्या स्वरूपात 1 धाव आली आणि स्कोर झालाय 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. पाटकर अँड सन्स 50 धावा पूर्ण. परंतु पहिला डाव आहे हा. दुसऱ्या डावात देखील धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. बिग हिट, चांगला फटका खेळलाय, पाठवलाय बाजूच्या रस्त्यावर. 6 धावा. पहिला डाव या ठिकाणी संपताना पाहायला मिळाला. पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे अब तक 56 आणि विजयासाठी करायचे आहेत त्या 57. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न दुसऱ्या डावातही करावे लागतील. चला, टॉससाठी यायचं आहे PV लॉजी सोल्युशन आणि PSS स्मॅशर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. हॅलो, सन्मान्य श्री अतुल सेठ आवडी साहेबांना विनंती की पुढच्या सामन्यासाठी आपण टॉस आपल्या हस्ते होणार आहे. अतुल साहेब आवडी सर आणि दिनकर सेठ दोघंजण या टॉस करण्यासाठी. CHA बिग बॅश 2025. अगला मुकाबला PSS और P&V लॉजी सोल्यूशन. P&V लॉजी सोल्यूशन और PSS दोनों के बीच अगला मुकाबला खेला जाएगा, जिसका टॉस इस समय टॉस बॉक्स में होते हुए सम्माननीय आदरणीय श्री अतुल सेठ आवटी सर और दिनकर जी दोनों टीमों के कैप्टन. बिल्कुल ही उनके ग्रुप के मैच है आवटी साहब का, तो उनके हाथ से ही टॉस की जाएगी. PSS के कप्तान और बिल्कुल ही P&V लॉजी सोल्यूशन कर्णधार CHA बिग बैश चैंपियंस ट्रॉफी 2025 का आज का ये मुकाबला, अगला मुकाबला बिल्कुल छठा मुकाबला आज का दिन का. कप्तान आते हुए इस समय P&V लॉजी सोल्यूशन के और बिल्कुल ही कर्णधार PSS के सम्माननीय से अतुल सेवटी. कॉल कौन करना है? PSS. चलिए, भानु सालियान ग्रुप इस समय टॉस के लिए पैड पे आके टकराई थी, तो बिल्कुल ही टॉस जीतने के बाद निर्णय क्या है? फील्डिंग लेंगे. पहला मैच आपने गंवाया था, ये दूसरा मैच है, इसमें करो और मरो की स्थिति है, कुछ तो प्लानिंग होगा. किस तरह की प्लानिंग है? थैंक यू. प्लानिंग में तो ऐसा है कि अपना बेस्ट क्रिकेट खेलना है और अपना बेस्ट देना है, और तो क्या ही कर सकते हैं. मानेश्वरी गिरी के इस बार ये मुकाबला बहुत ही जरूरी है जीतना, तो मैं बिल्कुल ही आपके लिए शुभेच्छा रहेगा कि ये मुकाबला जीत सकते हैं आप. और चलते इस समय टॉस जीतकर पहले आपको
बैटिंग के लिए बुलाया गया, कितना रन बनाने का रहेगा लक्ष्य? 50-60 50 से 60 के बीच में। कोई ऐसा जो अच्छे खिलाड़ी जिनको ऊपर आपका टारगेट रहेगा भानुशाली के लिए? रहेगी। बिल्कुल ही, तो दोनों टीमों के कैप्टन के लिए शुभेच्छा रहेगा मुकाबला जीतने का। और इस समय ये मुकाबला चलते हुए बिल्कुल SCHF बिग बास चैंपियन ट्रॉफी 2025 का दूसरा पर्व है इस मैदान पर। और चलते हैं कॉम बॉक्स में सन्मान्य चंदू सेठे सर की। नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये। CHF बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय। चला बॅटर लवकर या, चला 56 झालेले आहेत, 57 करायचे आहेत। रोहित वाळुंज एका बाजूला पहिला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला दत्ता यस, या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय। मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण केले जाते, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। रोहित वाळुंज यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे। प्रशांत वाळुंज, माफ करा, नावे सगळ्यांना विनंती आहेत व्यवस्थित सांगा। प्रमोद, 440 बॅट्समनचं नाव काय? कमोन यार, मी तुला 3 वेळा विचारतो ना परत नाव काय म्हणून, तरी तू चुकीचं नाव सांग। काय आलं तुला? कोणता रोहित? त्याला बोलतोय की नाव त्याचं काय बोलतो नाही, तेच नाही, 3 वेळा विचारतो। लेजेंडरी खेळाडू प्रशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये आहेत। प्रशांत मोरे सरांनी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एक दर्जेदार खेळाडू आणि त्यांच्या जोडीला रोहित वाळुंज यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। चला मॅच सुरू करायची आहे, बराचसा विलंब झालाय। आज आपल्याला 12 मॅचेस खेळवायच्या आहेत। विशाल पांचाळ येत आहेत, चेंबूरच्या घाटल्याचे खेळाडू। मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मोरे यांना पण पाहतोय। दर्जेदार क्रिकेट नेहमीच त्यांनी खेळलेलं आहे। जोडीला रोहित वाळुंज पाहायला मिळतात, परंतु विशाल पांचाळ बॉलिंगला। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, थोडंसं बॅटरला बाहेर देखील खेचलंय आणि इकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळते या डावाची। परंतु 57 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता हा आयुष्य फायटर संघ देखील ठेवतो, प्रयत्न त्यांनाही करावे लागणार आहेत। बिग हिट, टोलावलाय बॉल आणि विकेट मात्र येईल। सीमारेषेवर मात्र पकडला गेला हा कॅच पाहायला मिळालाय, विकेट येते।
जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्या सुरुवात जर पाहिली तर चांगली केली या ठिकाणी गोलंदाज विशाल पांचाळे यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निघालेत. हेमंत खोत यांना मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. प्रशांत मोरे यांनी फटका खेळला चांगला, परंतु फिल्डर होते अशाच ठिकाणी गेलाय. तर पाहूया, 57 धावांचे पाठलाग करायचं म्हणजे तुम्हाला षटकार चौकार मारावे लागणार आहेत. क्रिकेटच्या या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडले आणि तेच वेळ आपल्याला नेरूळमध्ये या रामलीला मैदानात घेऊन आलं आहे. आमच्या CA बांधवांसाठीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळाला ऊन नसतं, पाऊस नसतो, थंडी नसते, कोणताही ऋतू असेल तर आपण क्रिकेट खेळतो. सध्या तप्त उन्हात क्रिकेट खेळतोय आपण. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या डोक्यावरून. वा, हेमंतने काय फटका खेळलाय, दर्जेदार, चांगली सुरुवात केली आहे. येतोय चौकार. या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 57चा पाठलाग करायचा, अशाच प्रकारचे फटके खेळावे लागतील. आणि कारण सगळे संघ बॅलन्स आहेत, सगळ्या संघाने आपल्याला पाहिजे तसा संघ बनवलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ हो, बचावले. स्टंपच्या थोडासा बाजूने बॉल गेलाय आणि धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळेल. ओव्हर पहिली सुरू आहे. 57चा पाठलाग करायचा आहे. अडखळती सुरुवात, परंतु त्यानंतर चांगली कामगिरी होते. आणि आता बॅटिंगसाठी रोहित वाळुंज यांना आपण पाहतोय. आमचे CA बांधव पूर्वी मुंबईत असायचे, त्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालं. यावेळेला वेग आणि इकडे बॅटर तर बीट आणि किपरही बीट, परंतु धाव घेण्याचा कॉल दिलाय हेमंत यांनी आणि धाव देखील येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 6 धावा धाव फलकावर. यावेळेला अप्परकट करण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे, परंतु 1 धाव तिकडे आलेली आहे आणि एका धावीने धावसंख्या 7 वर गेली आहे. पहिली ओव्हर संपते, 7 धावा, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि तब्बल 50 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 50. केतन पाटील मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागणार आहेत. पाटकर अँड सन्स विरुद्ध आयुष फायटरला फाईट करावी लागेल. कमी गतीचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळले, फटका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. हर्षल शिगवन होते त्या ठिकाणी. धावसंख्या 8 वर गेली आहे. बॉलिंगसाठी केतन आलेले आहेत. केतन पाटील समोर जर पाहिलं तर आता रोहित वाळुंज हात खोलावे लागतील, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला जास्त संधी नसते. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावर. धावा करायच्या आहेत. नवी मुंबईचं अतिशय सुंदर असणारं हे क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे CA बांधव जे बिल ऑफ एंट्री शिपिंग बिलच्या दुनियेत हरवलेले असतात. यावेळेला फटका स्क्वेअर लेगला. आत्ता मात्र चांगला फटका आलाय. रोहितच्या बॅटमधून एक चांगला हिट येतोय, चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 13 धावा धाव फलकावर आहेत. सुरुवात झाली आहे. अजूनही मॅच जिंकण्यास 16 बॉल 44. मॅच नाही संपली आहे. या 4 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मजा येईल या मॅचमध्ये. रोहित वाळुंज याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाठीमागे जातोय. 1 धाव घेतली गेली आहे. कॉल दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या आहेत. अजूनही 15 मध्ये 42, 15 मध्ये 42, म्हणजे 15 मधले 7 बाहेर मारायचे. षटकाराची भाषा बोलायची ठरली तर, आणि या मैदानाला षटकाराची भाषा आवडते. आमचे सगळे CA बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज जर पाहिलं तर
काहींना सुट्टी असेल, काहींना नसेल. नॉर्मली सेकंड सॅटर्डे म्हटलं तर बऱ्याच जणांना सुट्टी असेल. काही आजही कामावर असतील, काहींच्या डिलिव्हरी पेंडिंग असतील, ते काढून इकडे येतील. काहींची कार्टिंग बाकी असेल, ते देखील करून या ठिकाणी येतील. वाह, फटका चांगला आलाय. रोहितचा आणखीन एक हिट 6 धावांसाठी पाठवलाय. वा रोहित, वा, सिक्सर. आणि आता मात्र मॅच चांगलीच रंगात येऊ लागलेली आहे, कारण मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली एकंदरीत 21 धावा झालेली आहे. 13 बॉल 36, 14 बॉल. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. यस, 35 ची आवश्यकता आहे 14 बॉलमध्ये. कमबॅक करावं लागेल आता पाटकर अँड सन्सला. थोडंसं मार्गदर्शन कैलाश ढोरे देखील गोलंदाजीशी करतायत. यावेळेला बॅटची वरच्या कडा, बॉल मागे निघालाय. सीमारेच्या दिशेनेच मार्ग होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय खरा तिकडे, आणि ओ हो 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 हो, बॉल नाही अडलाय, तो सीमारेषेच्या पारच जातोय. 4 धावा, आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा बनलेल्या आहेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 26. 13 बॉलमध्ये 31 पाहिजेत. मॅच ऑन आहे. हे षटक मात्र महागडे राहिले आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. केतन पुन्हा एकदा. हो हो हो, गती परिवर्तन केलं. चांगला टप्पा पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 26, आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 31. प्रतीक 12 बॉलमध्ये अजूनही 31 करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर हेमंत खोत आणि जोडीला रोहित वाळुंज आहेत. प्रतीकचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, प्रचंड वेगातही टाकलाय, जातोय किपरच्या दिशेने. 11 बॉलमध्ये 31. एक क्षण आता महत्वाचा असणार आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो. हेमंत खोत यांना तो मारावा लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. प्रतीक हे देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत. आपल्या साई गावासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळतात. CHAच्या डॉग्सच्या मॅचेस देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी गाजवलेल्या आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर येत आहेत आणि पकडली गेली कॅच. वा प्रतीक. प्रतीकने मात्र लगातार दुसऱ्या बॉलवर चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता 10 मध्ये 31. कमलेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही एक संधी आहे. 10 बॉलमध्ये 31 करायचे आहेत, म्हणजे 10 मधले 5च बाहेर मारायचे आहेत, परंतु ते आता मारावे लागणार आहेत. रोहित वाळुंज यांच्याकडे क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अशीच कामगिरी करावी लागेल. कमलेश यांना सुद्धा पहिले 2 बॉल अतिशय तिखट मारा केलाय, परंतु त्याचं प्रत्युत्तर आपल्या बॅटने द्यावं लागेल. कारण क्रिकेट खेळ असा आहे,
जो बॅट आणि बॉलचा आहे दोघांनाही संधी मिळते आणि दोन्ही डावामध्ये संधी मिळते. एका डावात रिझल्ट नाही लागत, रिझल्टसाठी 2 डाव लागतात आणि आता दुसऱ्या डावामध्ये रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी प्रतीक सज्ज होत आहेत. कमलेश कशा प्रकारची कामगिरी करतील अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे मोठ्या प्रमाणावर. डावखुरे हाताचे बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय CA बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरं पर्व या स्पर्धेचं. कस्टममध्ये कार्यरत असणारे आमचे कस्टम हाऊस एजंट सगळे बंधू यांच्यासाठी असणारी क्रीडा स्पर्धा ज्यांनी आपल्या आयुष्यातील खूप सारे वर्ष या कामासाठी घालवलेली आहेत. ओ हो 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 अँगल बनवलाय बॉलने, टप्पा पडल्यानंतर बाहेर कट केला आणि डावखुरे हाताच्या बॅटरसाठी कशा प्रकारचा बॉल पाहिजे त्याच पद्धतीचा बॉल या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. आणि इकडे आपण पाहू शकता आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे या ओव्हरच्या 3ही बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाही आहे आणि त्याच्या उलट एक विकेटसुद्धा घेतलेली आहे. प्रतीक मोकल यावेळेला बॅट अतिशय वेगात फिरवली खरी परंतु टायमिंग नाही करू शकले. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. दुसरीचा कॉल दिलाय परंतु थांबवलंय आणि एका धावेने धावसंख्या लेग बायच्या स्वरूपातील धाव आहे. 8 बॉलमध्ये 30, म्हणजे या 2 बॉलवर मग षटकार तर पाहिजेच पाहिजे. पाहूया तर या तसेच या ठिकाणी स्वरा एंटरप्राइजेसचे मालक निलेश शेठ गोसावी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचे. गोसावी साहेब आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. प्रतीक मोकल यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा. रोहित वाळुंज काही चांगले फटके त्यांनी खेळलेत, आणखी खेळावे लागतील, आपल्या टीमसाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेला फटका चांगला खेळला आहे परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं आणि प्रतीक यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली. बॅटिंग तर बॅटिंग, बॉलिंगही जबरदस्त करतायत प्रतीक मोकल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात परंतु या ओव्हरमध्ये प्रतीक आले आणि प्रतीक मोकलने सामना मोकळा केलाय. आणखीन एक चांगला बॉल. वा प्रतीक वा. प्रतीकची बॉलिंग चर्चेत आहे, प्रतीकची बॅटिंग चर्चेत आहे. इकडे एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल, परंतु ही मॅच काही आम्ही सहजासहजी सोडत नाही हे सुद्धा इकडे सांगितलं जात आहे. आणि 2 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 29 मॅच जिंकण्यासाठी अजूनही 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी अभि केसरकर यांना गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे. पोलादपूर तालुका क्रिकेटचं एक मोठं नाव. शेवटचं एक षटक बाकी आहे. केवळ औपचारिकतेकडे निघालेला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा.
अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय, परंतु रनआउटची विकेट सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणि अजूनही धावांची आवश्यकता आहे 27. 6 बॉल 27. स्वरा एंटरप्राइजेसचे निलेश शेठ गोसावी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. अतुल शेठ आवटी यांचे अगदी जवळचे सहकारी. 7 स्टार प्लॅटिनियम स्वरा एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला सातत्याने प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि त्यांचे देखील आमचे सगळे संघ मालक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. सगळ्यांचं स्वागत. चौकार येतात. सुरुवात चांगली नाही झाली आहे, पाहूया. आणि हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. प्रयत्न करावे लागतील कमलेशला, प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी अभि यांना. अकुटप्प्याचा बॉल, दिशा दिली फाईन लेगला, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील 4. चौकार. आता 4 बॉलमध्ये 18 पाहिजेत, म्हणजे 4 पैकी 3 मारले बाहेर. षटकारामध्ये तर काम होऊ शकतं, पाहूया. मॅच ऑन आहे. चार बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. आयुष फायटर फाईट करतोय. मैदानाच्या आतमध्ये कमलेश यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. अभि थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु कमबॅक करण्याची क्षमता तेही ठेवतात. पाटकर अँड सन्ससाठी ते खेळतायत. दुसऱ्या बाजूला कमलेश बॅटमधून आणखीन एखादा मोठा फटका येईल का? कारण 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, आणि क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बिग हिट, टोलावलाय बॉल आणि पाठवलाय कॉलेजमध्ये अभ्यास करायला. बॉलला सिक्सर.
आणि आता मात्र सामना चांगलाच रंगात येताना पाहायला मिळालाय. 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. याला म्हणतात क्रिकेटमधील चुरस, आणि चुरशीशिवाय मजा नाही. प्रेक्षक सुद्धा त्यासाठी मैदानात येत असतात आणि थोडासा दबाव पाहायला मिळतो आता अभिवर. अभिला कमबॅक करावं लागेल. 3 चेंडू 12 धावा. चला मॅच सुरू करा. यानंतर खूप साऱ्या मॅचेस आहेत. हा डाव माझ्यामध्ये अर्धा तास झालं चाललाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 57चा पाठलाग करायचा होता आणि आता 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. कमबॅक करावं लागणार आहे. कमलेश चला. पाण्याची बॉटल आहे पाणी बॉटल आहे ना. या षटकाराने सामन्याचं गणित बदललंय. सामना उत्कंठावर्धक, सामना चुरशीचा पाहायला मिळतोय. अभि एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कमलेश. कमलेश बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. काय होणार अंतिम टप्प्यामध्ये? एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा पाटकर यांचं असलंय मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु सध्या कमलेशची बॅट बोलते. 3 चेंडू 2 षटकार. पाहूया काय होणार. अभि केसरकर पुन्हा एकदा समोर. कमलेश विरुद्ध अभि. यावेळेला दिशा फाईन लेगला काऊन दिलाय बॉल. सीमा रेषा पार. चौकार. आता 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. टाय झाल्यावर काय? बोललं पाहिजे ना. सरपंच निर्णय कळवा तिकडे. काय 4 धावा. कंपल्सरीचा नियम आहे. आता काही म्हणत असतील यार एखादा फुटबॉल जर पाठीमागे गेला असता तर षटकार असता, परंतु जर तर चालत नाही. इकडे मजा आली मॅच मध्ये. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 बॉल आणि 8. सामना चांगलाच रंगतदार होताना पाहायला मिळतोय. चुरस तर पाहायला मिळते. आमची चुरस कार्टिंग साठी असते, आमची चुरस कंटेनर ग्राउंडिंग साठी असते, आमची चुरस गाड्या लोडिंग करण्यासाठी असते आणि कस्टम ऑफिसरच्या पाठीमागे पळण्यात सुद्धा असते. आणि आज चुरस आहे क्रिकेटच्या मैदानातील. आणि आता जे प्रॅक्टिकली काम करतायत त्यांना ही चुरस माहिती असेल. सव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. कमलेश जबरदस्त कामगिरी करतायत. इकडे अंपायर आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. हा काय सामना रंगतोय. सगळ्यांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त रंगतदार मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 2 बॉल 7. याला म्हणतात क्रिकेटचा थरार. याला म्हणतात क्रिकेटचं थरार नाट्य जे आज पाहायला मिळत आहे CHA बिग बॅश चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि आता सामना शेवटच्या बॉलवर जातोय जिकडे 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरीचा नियम आहे. आपण पुढल्या वर्षी टाय झालं तर सुपर ओव्हर ठेवा असं माझी मागणी आहे. बघू, कारण शक्यता तर तशीच वाटते, परंतु पाहूयात कोण जिंकेल. 1 बॉल आणि 5 म्हणजे कंपल्सरी सिक्सर हा मारायचाच आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. या अगोदर मारलाय, आता मारला जाईल का. 6 बॉल आणि 28 धावांची मॅच 1 बॉल आणि 5 वर आलेली आहे. त्यामुळे कौतुक इकडे. दोन्ही संघ चांगलेच खेळलेत. पाटकर अँड सन्स अभि कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. आयुष फायटर कमलेशची चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या बॉलवर काय होणार. 1 बॉल 5.
यावेळेला मात्र फटका फसताना पाहायला मिळालाय आणि प्रतीक मोकल यांच्या हातामध्ये जाईल आणि अभिने मात्र थोडासा श्वास सोडला असेल, निश्वास सोडला असेल आणि कळलं थोडासा त्यांनाही आनंद झाला असेल कारण दबाव अभिवर होता. आणि परंतु कमलेश काय खेळलाय, सगळ्यांना विनंती आपण कमलेशसाठी टाळ्या वाजवूयात कारण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना बाजी मारली आहे पाटकर अँड सन्सने. प्रतीक मोकल या अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार तुम्हालाच दिला जातोय. आणि आमची भानुशाली गँग मैदानाच्या आतमध्ये निघाली एकदा. जय महाकाली, क्या बात है. यस, आमचे सगळे भानुशाली बंधू तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सने वाटाणे किंग मैदानाच्या आतमध्ये.